एक्स डिप्युटी चीफ मिनिस्टर आणि फातोर्डाचे MLA बाब विजय सरदेसाई, आमचे एक्स टुरिझम मिनिस्टर बाब मिकी पचेको, आमचे हांगा बशिल्ले जनरल सेक्रेटरी काँग्रेस पार्टीचे आसा बाब एवसन वालिस, बाब मोरेनो, आमचे सरपंच एक्स सरपंच ऑफ प्रेझेंट सरपंच आणि एक्स जनरल सेक्रेटरी काँग्रेस आहे बाब जोसेफ वाज, हांगा आमचे पंचायत मेंबर आसा एक्स सरपंच बाब टोनी, बाब रेमी एक्स जिल्ला, आमची पंचायत मेंबर दुसरे आसा आणि कोणाची नांवां विसरला जाल्यार माफी मागता. सगळ्यांक तुमकां देव बरी सांज देव. आयज पयले फावट म्हाका दिसता हांवचे पळय अटॅक कोत्ता आमचे BJP फॉर डिस्ट्रॉईंग गोवा. हांव ह्या फावट आमचे काँग्रेस पार्टी आणि इंडिया ब्लॉकाचे कितें करूंक जाय, कितें करूंक शकता हे आमच्या मॅनिफेस्टोन तांणी डिक्लेअर केल्लें आसा. सो आय विल रिमेन पॉझिटिव्ह टुडे. आणि हे जावन आसा पयलें म्हळ्यार जे सदांच आमी झगडटा आमची म्हादय जाय. सो काँग्रेस पार्टीन डिसिजन घेतला की आमची रिवर म्हादय विल बी रेस्टोर्ड बॅक इन टू द हँड्स ऑफ गोवन्स. दुसरे म्हळ्यार आमच्यो ह्यो न्हंयो गेल्ल्यो रिवर साल, कुमारजुआ, म्हापसा, शापोरा, जुवारी, मांडोवी ह्यो आमकां पत्त्यो दितल्यो बॅक टू द गव्हर्नमेंट ऑफ गोवा, आमच्या ताब्यात दितल्यो. सो हे आमी निश्चय केला. नेक्स्ट इज स्क्रॅपिंग ऑफ द 3 लिनियर प्रोजेक्ट. आयज ही सगळी चळवळ जाल्ली आहा, हे प्रोटेस्ट जाल्ले आहा, आमचेर केसी केल्ल्यो आहात. म्हाका दिसता द रूट कॉज ऑफ डिस्ट्रक्शन एट प्रेझेंट हे 3 लिनियर प्रोजेक्ट जे सागरमाला प्रोजेक्ट हा पळय ताका लिंक हा. आणि सागरमाला हे वायडर रॅमिफिकेशन 3 लिनियर प्रोजेक्टूच न्ही, बेतूळ सॅटेलाइट पोर्ट जो येवपाचो हा, आमचे नुस्तेकार भावांचेर जो मार पडपाचो हा, आमचे सगळी फुल इकॉनॉमी बीट रिलेटेड टू टुरिझम आणि अदर सेक्टर सगळे डिस्ट्रॉय जावपाचे, आमचे हेल्थ अफेक्ट जावपाचे हा. सो हे 3 लिनियर प्रोजेक्ट पयले म्हणले आतांय म्हणटा 3 लिनियर प्रोजेक्ट विल बी स्टॉप. आणि हे सुप्रीम कोर्टानूय सांगले आसा की देर इज नो इकॉनॉमिक एडवांटेज फॉर गोवा फॉर दिस 3 लिनियर प्रोजेक्ट. नेक्स्ट हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर. जसे आमच्या बाब विजय सरदेसाईन सांगला प्रायव्हेट मेडिकल कॉलेज हाडूंक सोदतात म्हणून, जे तुमकां घडचें ना एडमिशन घेवपाक. हे एका एडमिशनाक म्हाका दिसता 1 करोड 2 करोड तांचेर वेतले, फकत गिरेस्त मनशांक इंडस्ट्रियलीच्या भुरग्यांकूच मेवतले ना. ही पळय गोवा मेडिकल कॉलेज हा एव्हरी इयर 200 स्टुडंट पास जाता. हांचे फीस कोण फारीक करता? तुमी आनी आमी टॅक्स पेयर्स. सो इन इन्फ्रास्ट्रक्चर जो फॉर्म करता ताजे आमकां हेल्थ बेनिफिट कितें मेवता गोंयकारांक? आमी टॅक्स पे करता, आमी आमचे फीज आमी जे टॅक्स पळयता ते फीज गोज ऑल्सो फॉर द पेमेंट ऑफ आमचे मेडिकल स्टुडंट. जाल्यार आमकां रिटर्न जाय. मे बी फॉर सिनियर सिटीजन दे कॅन स्टार्ट. आणि आमी एक प्लॅन काडलेलो जो हांवें काँग्रेस पार्टी जॉईन करचे आदी तांकां कंडिशन घाल्लें हो हेल्थ प्लॅन तर तुम्ही हाडूंक शकता जाल्यार जॉईन जातलो म्हण. आणि तो तांणी एक्सेप्ट केल्लो. आणि त्या हेल्थ सेक्टरान आमी नांव दिल्लें हेल्थ एट युअर डोर स्टेप. हे पळय दोतोर पास जातात यंग दोतोर, तांच्यान जर तूं आतां लवतलीचो गांव हा, एक दोतोर लवतलींक डेडिकेटेड आसुनी, जे सगळे सिनियर सिटीजन हा तांकां मॅप करपाक जाता. वन्स अ मंथ एव्हरी सिनियर सिटीजनाक एक मेसेज येतली ऑन मोबाईल और SMS और तांकां आनी हुंयसान एक मेसेज मॅन्युअली येतली आनी तांकां सांगतले अमक्या दिसा तुजे मंथली चेकअप हा, बेसिक चेकअप. हे कित्याक ते सांगता? खंयचोय मनीस जो कामाक वता बिलो 60 ताका विचार तुजें हेल्थ कशें हा? घट हा, फोर्थ हा म्हणटा. द मोमेंट तो रिटायर जाता
ताका विचारा तुम्ही तू कसो हा तो म्हणटा देव आकुरपेन बरो तेन्ना देवाचो उगडास म्हणजे भितरल्यान एक भिरांत लागता हुस्को जाता हांव रिटायर जालो हांव जाणटो जालो हांव नोको म्हज्या हेल्थाचें कितें म्हजें दिसता दीस आयले वचपाचे वी हॅव टू रिवर्स दॅट थिंकिंग दॅट थॉट प्रोसेस सायकोलॉजी चेंज करपाक जाय एवरी मंथ तर एक दोतोर घरान येवन चॅक करतलो बेजीक 10 मिनटां लागत because he has already been paid advance fee तुम्ही सगळ्यांनी आम्ही पे केल्या by paying our taxes and with the taxes infrastructure has been built ज्या infrastructure ते दोतोर जाता so this is one thing जे काँग्रेस पार्टीन एक्सेप्ट केला आणि सांगला इम्प्लिमेंट करतले म्हणून एम्पावरमेंट ऑफ विमेन स्किल ट्रेनिंग हे काँग्रेस पार्टीन सांगला सगळ्या बायलांक स्किल ट्रेनिंग आसतले म्हणून फॉर दॅट म्हाका दिसता approximately कितले some crores of rupees has already been earmarked. एक very important, specially तुम्ही पळयला आसतले न्हू हे कॉन्स्टिट्युएन्सीन आमचो लोक रस्त्या सायडीक फ्रूट विकता तांदूळ गांवठी तांदूळ विकता चोवळ्यो विकतात भाजीपालो विकतात तांकां थोडे म्हयने पयले नॅशनल हायवे ऑथॉरिटीन सांगले की तुमच्या हांगा बसपाक जायना म्हणून ही आमची प्रॉपर्टी नॅशनल हायवे प्रॉपर्टी आणि एज पर द नॉर्म्स तुमच्यान सायडीक बसोंक जायना हो लोक वेतलो हुंय हांवूय रावता खूब फावट हांवूय भाजी घेता हांवूय तांचे कडचे लोकल प्रोडक्ट घेता काँग्रेस पार्टीन सांगला along the national highway special economic zone create करतले so that आमचे पळय लोकल्स आमचे आपणाचे लोकल प्रोडक्ट ते विकपाक तांकां चान्स मेळटलो लिगली टुरिझम इंडस्ट्री आम्ही म्हणटा टुरिझम इंडस्ट्री हा थ्रायव्हिंग आयज टुरिझम इंडस्ट्री कितें जाला सगळ्याक ड्रग्स मेळटा आनी गोवा हॅज बिकम द ड्रग कॅपिटल ऑफ इंडिया काँग्रेसान सांगला वी विल रिवाइव द ट्रेडिशनल टुरिझम इकॉनॉमी आधी आमकां उगडासा टुरिस्ट येतालो आणि आमचे गोंयकारांची घरां आहात तातूंत एक रुमान रावताले सातिस्फेद जातालो गोंयचे आपणाची जोर शीतकोडी जेवन गोंयची संस्कृती एक्सपिरियन्स करून गोंयचे गोंयकारपण एक्सपिरियन्स करून आख्खे गोंयभर पळयतालो तो हे सोबीत सुंदर गोंय हाची काणयो भायर वचून आपणाच्या भुरग्यांक सांगतालो शेजाऱ्यांक सांगतालो की गोंय काय बरें सोबीत सुंदर वी हॅव टू रेस्टोर दॅट गोवा नॉट हे पळय 5 स्टार कल्चर जाला पळय ते जेन्ना एवरी डिसेंबर ते सांगता कितें ते सनबर्न फेस्टिवल आमी ते नांव घाला इट इज नॉट सनबर्न इट इज अ ड्रग फेस्टिवल तुम्ही एका काजाराक लग्नाक वचात एक मनीस 1 वर 2 वर नासता मे बी 3 वर नासता ताजे उपरांत जाम जाता जायना न्ही स्टॅमिना ना बट सनबर्न फेस्टिवलाक हे पळय कोण येता भायर सान इंडियन टुरिस्ट 3 दीस 3 राती कंटिन्युअस नासतात व्हॉट इज द सिक्रेट ऑफ दॅट स्टॅमिना इट इज नथिंग बट ड्रग्स एवरी सनबर्न फेस्टिवलाक आमी पळयला कि some young person has died either heart attack or drug overdose or something हे आम्ही बंद करपाक जाय हे पळय टायटल दिल्ले आहा तकलेर मारलेले आमच्या दॅट वी आर द ड्रग कॅपिटल हे काडपाक जाय वी हॅव टू रेस्टोर द इमेज ऑफ गोवा मोर्मुगांव फोर्ट सध्या जावन आसा ताचे नाव चेंज जाला मोर्मुगांव फोर्ट ऑथॉरिटी द मदर ऑफ ऑल destruction in Goa, the cause of destruction, root cause of destruction. आयज तर थंयसर कोळसो येना जाल्यार आमचे सगळे प्रॉब्लेम काबार जातले आयज कोळशाक लागून आख्खे गोंयचेर डेंजर आयिल्लो आहा बी इट द टुरिझम सेक्टर बी इट द मायनिंग सेक्टर बी इट एनी इकॉनॉमिक सेक्टर जे आमकां फायद्याक पडोंक शकता पळय ते आयज मोदी सरकारान थंय कित्याक कोळसो येवंक दिला why that coal hub has been created in MPA and akke goy they want to turn into coal hub for only one reason tajo pay friend ha adani to ऑस्ट्रेलिया सान कोल हाडटा आनी आमकां कांयच फायदो ना ताजेर टॅक्सूय मारूंक ना ताणें आयज तर आमी बेश्टी एक वस्त भायर सान कोण सोयरो धाडी तो हाडूंक सोदता ताजेर टॅक्स आसता कस्टम टॅक्स ऑर वॉट एवर टॅक्स एनी सेस बट कोळशाचेर ना
आणि कोळशाक लागून आमचे कितले गोंयकार मरून गेले कोविडाच्या टायमार. कोळसो जेन्ना पुलमानी वेता आमची इम्युनिटी देंवता आणि ते पासत कोविडाच्या टायमार मॅक्झिमम लोक वाचून आणि मोर्मुगांव सोंपले. जेन्ना कोविड काबार जाले तेन्ना ब्रिटीश पार्लमेंटान थोडे MP एक झाले आणि तांणी एक बिल मूव केले की जितले इंग्लंडाक लोक मेल्यात ऑफ ब्रिटन तातूंत दुसरे आयर्लंड आणि स्कॉटलंड आणि ते येतात, जितले लोक कोविडान मेल्यात तांचे मोदे इफ देर इज इवन सिंगल केस जे कोल रिलेटेड हा जाल्यार ताका एडिशनल कॉम्पेन्सेशन दिवंक जाय म्हणून ते ब्रिटीश पार्लमेंटान बिल इंट्रोड्यूस केले. दॅट मीन्स ते पासून मानून घेता कोळशाक लागून कितले लोक तिथर मेले आणि आमचो सरकार सांगता कोळशाक लागून कोणूच मरोंक ना म्हणून. सो MPT Congress has said will be redeveloped into an eco-friendly, pollution-free port, which will be related to tourism. Incentivize airlines. जो वो सरकार प्रयत्न करता एअरलाइन्साक हांगासान दुखलून मोपाक घालूंक सोदता ते काँग्रेसान सांगला की वी विल एन्श्योर दोज एअरलाइन्स कम बॅक फॉर ऑपरेशन इन दाबोली. कित्याक हाका लागून आख्ख्या टुरिझमाक मार पडपाचो आहा. आमचो प्रयत्न आसतलो की ह्यो ज्यो एअरलायन जावं कतार एअरलायन जावं इंडिगो जावं टाटा हे सगळे पत्ते हांगासान ऑपरेट जातले. या सरकारान कितें केला, आवय बापूय तूं सरकार दोन भुरगीं आहा, एक दाबोलीम आनी एक मोपा, एका भुरग्याचे काडटा आनी दुसऱ्या भुरग्याक दिता. दिस इज टोटली इनजस्टीस, अनमदरली लायक. नेक्स्ट म्हळ्यार आमचो कोस्ट लाईन काढून MP एक दिला. मोर्मुगांव पोर्ट ऑथॉरिटी 105 किलोमीटर कोस्ट लाईन MP एक दिवप म्हणजे MP कोणाच्या ताब्यात हा, मोदीच्या ताब्यात हा. म्हणजे हो कोस्ट लाईन मोदीच्या ताब्यात दिला. आमची हांगा पंचायत मेंबर्स हा ती सांगतली जे पळय बिल पास जाल्ले नोव्हेंबर 2020 लॉकडाऊनाच्या टायमार तुमकां खबर आसतली की 3 प्रोजेक्ट फोर्सफुली पास केले, 3 फार्म लॉज आणि ताजे बरोबर होय MPA मेजर पोर्ट ऑथॉरिटी बिल ते पास केले. डिस्कशन करपाक दिवं ना आणि तेन्ना हो आमचो 105 किलोमीटर कोस्ट लाईन काढलो आणि मोदीन MPAच्या नावार केलो म्हणजे आपणाच्या ताब्यात काढलो. हो आधी आसतालो अंडर कॅप्टन ऑफ पोर्ट्स गोवा जावं गोंयच्या सरकाराच्या अंडर आणि ते कायद्यान बरयल्ले हा की कोस्टाक जे रिपेअर करतात और जो कंस्ट्रक्शन हा और शेड बांधूंक सोदता और कसलेय तूं बिजनेस करूंक सोदता जाल्यार पंचायताक आनी म्युनिसिपॅलिटीक पावर ना. हो पावर MP एक दिला म्हणजे आतलो MPT आहलो पळय तो आमी मोर्मुगांव वचून परमिशन घेवचें पडटा. दुसरें आमचो स्टेट गव्हर्नमेंट पळय हा गोंयचो सरकार ताकाय पावर ना हो कोस्टाचेर. हो कोस्टाक पावर एक्सक्लुझिव्हली मोर्मुगांव पोर्ट ऑथॉरिटीक हा. म्हणजे आमी एक म्हणणी हा स्टेट विदिन अ स्टेट क्रिएट केल्ली हा पळय ती. सो असले कायदे हाडून आमची जे दायज हा, आमची गिरेस्तकाय हा, आमचे जे गोंयचे संपत्ती हा ह्यो काडून इल्यो इल्यो करून सेंट्रलान व्हेल्यो. जेन्ना इंडिपेंडन्स जाले तेन्ना आमच्या गोंयच्या सरकारान असलो एक सिस्टम एडॉप्ट केलो की फेडरल स्ट्रक्चर म्हणटा पळय तो तातूंत सेंटराक एक सरकार आसतलो आणि स्टेटाक आपणाचो सरकार जो लोक चूज करता पळय तो. सेंटराक कितें करतले रूल तांच्या ताब्यांत आसतले डिफेन्स, तांच्या ताब्यांत आसतले फायनान्स, एक्सटर्नल अफेअर्स, असले व्हडले व्हडले पळय हा जे कंट्री एका कंट्रीसान दुसऱ्या कंट्री कडेन डील करता तसले पळय जे डिपार्टमेंट मिनिस्ट्री हा त्यो सेंटर करतले आणि आमचे स्टेट गव्हर्नमेंट पळय हा ते आमचे इंटरेस्ट प्रोटेक्ट करपाक आसतले. आता या मोदीन कितें केला, वो फेडरल स्ट्रक्चर व्हायलेट केला पळय. प्रिंसिपल ऑफ पळय हे एक मुंडी आसता आमची प्रिंसिपल ऑफ फेडरल स्ट्रक्चर एक आमचे एक्सेप्ट करपाक जाय, एक फॉलो करपाक जाय. बाबा आमी एकामेकाच्यान इंटरफियर करूंक जावचें ना म्हणून ते 100 नवयो काडून गेल्यो. कांयच आयकूंक ना आमचे.
आमचो कोस्ट लाईन व्हेलो. हे 3 लिनियर प्रोजेक्ट हाडला ते आमकां कोणाकूच विचारूंक ना. जबरदस्ती हाडले. तुमकां बरें लागता ओ ना लागता मोदीन सांगले. आयज तो आमचो एअरपोर्ट दाबोलीम एअरपोर्ट बंद करूंक सोदता. आमकां कांय विचारूंक ना. असले जितले ताणें कायदे हाडले डॅमेजिंग टू गोवा, हे काँग्रेसान सांगला वी विल रिस्टोर द प्रिन्सिपल्स ऑफ फेडरल स्ट्रक्चर. आम्ही इंटरफियर जावचे ना. स्टेट लेवल जे ऑथॉरिटी आहा तांचे कडेन इंटरफियर जावचे ना. तुम्ही म्हणजे आम्ही लोक डिसायड करूंक जाय आमचे गोंय कशें आसतलें पयचे. आमची गिरेस्तकाय जी आहा, ह्यो न्हंयो, हे शेतां, ही भाटां, हे दोंगर, हो कोस्ट, हो आमी पळयतले. आमच्या ताब्यांत आसतलो. असे खूबशे पॉइंट्स आहा. आमी तुमकां मॅनिफेस्टो दितले. सेल्फ एक्सप्लेनेटरी आहा. टाइम जाता कित्याक आमकां एक मिटींग आहा कोंकणी. मेन आनीक कितें आहा तें हांव तुमकां थोडक्यानूच सांगता. आवय बापूय जेन्ना एक भुरगें जल्मान येता, सगळ्या आवय बापूयक एक सपन आसता. खंयच्याय कितलोय गिरेस्त जावं, कितलोय गरीब जावं, एक सपन आसता. म्हज्या भुरग्याक हांव खोश्ट काडून सॅक्रिफायस करून भुरग्याक बरें शिक्षण दितलो. आनी ते भुरगें वाडटोच आवय बापूय चिंतता की आमचे पिरायेर जाणटेपणार हे भुरगें आमचो कुयदाद घेतलो. आयज पळयात तुमी गोंयांत कितें चल्लां पळय तें. आवय बापूय त्रास काडटा, भुरग्याक शिकयता, लोन काडटा, आपणाचे भांगार पासून विकता. आनी जेन्ना भुरग्याचे एड्युकेशन कंप्लीट जाता, हे पळय बसल्यात सेक्रेटेरिएटान पयशे करपाक. ते 10 लाख, 20 लाख, 30 लाख, 40 लाख ब्राईब मागता. खंयचे हाडून दितले आवय बापूय. आहल्ले तितले भुरग्याच्या शिक्षणाक घाले. काँग्रेस सरकारान सांगला, रादर काँग्रेस पार्टीन एक प्रॉमिस केला. एस पार्ट ऑफ मॅनिफेस्टो, एवरी स्टुडंट जो पास आउट जातलो ताका 1 लाखाचे ट्रेनिंग दितले, स्टायफंड फॉर स्किल डेव्हलपमेंट. कोणाक कोण कितें पयशे म्हणपाची गरज ना. हे गॅरंटी दिल्ली आहा. हाका नांव घाल्लें आहा काँग्रेस गॅरंटी कार्ड. ही मोदीची गॅरंटी न्ही. 15 लाख आणि 2 करोड जॉब आणि काला धन वापस लायेगा असल्यो गॅरंटी न्ही. दिस द काँग्रेस इज गिविंग इज गॅरंटी कार्ड. एवरी स्टुडंट जो पास आउट जातलो ताका 1 लाखाचे स्टायफंड मेवतलो फॉर स्किल डेव्हलपमेंट. दुसरें, गोंयचो सरकार म्हणटा आमी बायल वस्तोरेक 2000 दिता म्हयन्यान. आता खूप महिने झाले, थोड्यांक मेवकूच ना. थोड्यांक 1000 दिला आणि ते लॉलीपॉप दाखयता. वोटिंग जातोच आमी पावरान येत जाल्यार तुमकां दुसरे 2000 हा पयले दितले. काँग्रेस सरकारान सांगला जी गरीब फॅमिली हा तातूंतले एके बायलेक वर्साक 1 लाख डायरेक्ट अकाउंटान येतलो म्हणून. हे काँग्रेसाची गॅरंटी. हे 2000 कोणाक लॉलीपॉप दाखोवपाची कांयच गरज ना. जेन्ना आमी आयकून आयला की जेन्ना एक बायल मनीस आपणाक एवेल करूंक सोदता, हे 2000 हे आमचेच पयशे अशे टॅक्स पेयरांचे. MLA सांगता इसूल्ट कोत्ता. हिणे म्हाका वोट केला, तुमच्या पंचायत मेंबराक हाड जो ताजे बरोबर आहा पळय, तिका मागीर इसूल्ट कोत्ता, किकोत कोत्ता आनी तिका मागीर धांवण्यान घालता. काँग्रेसान सांगला कांयच करपाची गरज ना. यू हॅव टू रेजिस्टर. तुजो इन्कम दाखोवपाक जाय. तुज्या अकाउंटान डेली सन 1 लाख येतलो वर्साक. ही गॅरंटी दिल्या काँग्रेस सरकारान. आमचे शेतकामती आहात तांकां एक स्पेशल गॅरंटी दिल्या. आधी काँग्रेसान केला, ह्याय फावट कोत्ता म्हणून सांगला. तुम्ही आयकलां आसतलें, हजाराचे हजार कोटी हे गौतम अदानी आणि अंबानी व्हडले व्हडले इंडस्ट्रियलिस्ट आहा ते सगळे माफ करून उडयले. काँग्रेसान सांगला आमी तर लोन माफ करपाक जाय, फकत शेतकामतीचे लोन हा पळय ते माफ करतले. जे शेतकामती आहात ताणी पळय लोन घेतला तो आमी माफ करतले म्हणून सांगला. लास्ट एक सांगता, जेन्ना म्हजें नाव अनाउन्स केलें, म्हाका राहुल गांधीच्या ऑफिसांतल्यान कोणें कॉन्टॅक्ट केलो की आमी हे मॅनिफेस्टो प्रिपेअर करता, तूं तुजो मॅनिफेस्टो प्रिपेअर कर फॉर गोवा. तातूंत हे आमचे
हे न्हंयो आमच्यो, स्क्रॅपिंग ऑफ 3 लिनियर प्रोजेक्ट्स, एड्युकेशनाक हेल्थ, आमचे इकॉनॉमिक झोन्स आमचे पळय लोक बसता हे आमी भरून दिले. हांव जाणो हे वसन बाब बसला हांगा प्रेशर घालतालो, बेगीन धाड तुजे पॉयंट बेगीन धाड, आनी ताणें मागीर ते दिल्ली धाडले. तातूंत एक पॉयंट हांव तुमकां सांगूंक सोदतां, व्हेरी इम्पॉर्टंट पॉयंट, एंड इट वॉज अ हँड रिटन नोट जो हांवें ताका फोटो काडून धाडलेलो मोबायलार. वॉज जो आमचो लोक, स्थानीक लोक म्हणटा आमी, जो 6000 वर्सां पयलीं जाणें आमची जमीन सांबाळली, जांकां आयज रस्त्यार येवचें पडलें, ह्या सरकारा कडेन भीक मागपाक आमकां हक दी आमचो, आमकां पॉलिटिकल रिजर्वेशन दी म्हूण. ते I took up the point कि वो एक point has to come from the Congress party, political reservation for ST community. आणि राहुल गांधीच्या टीमीन ते एक्सेप्ट केले विदाउट एनी क्वेश्चन्स, आणि तांणी डिक्लेअर केला that there will be political reservation for ST community म्हणून. So हांगा खूबशे पॉइंट्स आहात which is part of the manifesto. हांव तुमकां रिक्वेस्ट करतां, थोड्यांक म्हाका दिसता पावूंक ना, बट वी विल ट्राय सगळ्या घरांनी हो मॅनिफेस्टो पावतलो. हे आमचे पार्टयेन अलॉंग विथ डिस्कशन विथ इंडिया ब्लॉक आमकां गॅरंटी हा सरकार फॉर्म जातात म्हूण. कित्याक पयर 5 वाजता सांजे जो आमकां रिपोर्ट आयला, इंटरनल रिपोर्ट, आनी काल तर मोदीची बॉडी लँग्वेज पळयत, जुवारी आयल्लो थंयसर, ताणें एक्सेप्ट केलें डिफीट. 5 वाजता जो इंडिया ब्लॉकाचो एक इंटरनल न्यूज आयला, 19 एप्रिल फर्स्ट फेज इलेक्शन जाले, मोस्ट वर बीजेपी स्ट्रॉंग होल्ड, 102 55 सीट्स काँग्रेस आणि इंडिया ब्लॉकाक मेवतात. सो दिस बिगिन्स द एंड ऑफ बीजेपी, डिस्ट्रक्टिव्ह बीजेपी. सो आमी एकवटान, म्हाका दिसता हे पळय डिस्ट्रक्शन चालू हा ते बंद करपाक जाय. जे बाब मिकी पाचेकोन सांगला, द एंटायर थिंग आर एक्झिस्टन्स इज आमी आमचे फुडले पिळगेक कितें दवरूंक सोदता. हांव तुमच्या MLAचे उलयना, सगळेच फोटींग म्हणटात, बट एकूच जाणो जाय, हो मनीस भोंवता ही पयशे दिवपाक. इलेक्शन कमिशन आमचे मिटिंगे पळय कॅमेरा घेवन बसल्यात. They should go and track down Alex Shikera's team पण भोंवतात पळय ते पयशे दिवपाक. That is more important to influence voters. This is wrong. पयशे दिवन इन्फ्लुएन्स करू नाका. हे सगळे घातकी म्हणटा पळय ते, आपणेय घेतला, आता दुसऱ्यांक पातकान ते हाडूंक सोदतात. डोंट फॉल प्रे. कित्याक शासनाक आमी फसतले, शासनाक आमी रिग्रेट जातले. आमच्या लास्ट डे या संवसारान निमणो उगत येतलो तेन्ना आमच्या भुरग्यांनी विचारूंक उपकारना, डॅडी मामी जाले पयशांक तुमी फसले, आयज आमचे गोंय गेले म्हूण. ते जावंक दिवचे न्ही. आमी काबार जावचे आदी हांव तुमकां एक लास्ट म्हजी गॅरंटी दिता. हांवें तर 26 वर्सां देशा पासत दिल्या, म्हजी फुडली 5 वर्सां गोंया आनी गोंयकारपण सांबाळपाक तुमकां हांव प्रॉमिस करतां. देव बरें करूं. जय हिंद, जय गोवा.